हरिओम. मी भक्तिवीरा राणे, उपासना केंद्र नालासोपारा पश्चिम. मी बापूंकडे म्हणजे आमच्या आईच्या घरी बापूंचं करायचंच लहानपणापासूनच, त्याच्यामुळे ऑलमोस्ट 2000 पासून आम्ही बापूंकडे आहोत, उपासना आणि करतो. म्हणजे बापूंनी आम्हाला तेव्हापासून त्यांच्याकडे घेतलंय. माझा आताचा अनुभव आहे जो की एप्रिल 2020चा आहे, ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते. तर जसं माहिती आहे की एप्रिल 2020मध्ये लॉकडाऊन होतं, कोरोना होतं. सो आमचं घरूनच काम माझं चालू होतं आणि त्यावेळेस माझे जस्ट 9वा महिना मला लागणार होता. जस्ट 9वा महिना लागायला मला 10 दिवस राहिले होते आणि त्याच्या आधी मी मंगळवारी म्हणजे 21 एप्रिलला मी माझे सोनोग्राफी आणि काढली होते. त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये जस्ट थोडी शुगर आणि माझी वाढली होती, कारण कंटिन्युअस बसून बसून काम होतं कम्प्युटरवर, त्याच्यामुळे चालणं फिरणं काहीच होत नव्हतं त्या दरम्यान. त्याच्यामुळे माझी शुगर जरा वाढली होती. म्हणून मी नेक्स्ट डेला मॉर्निंगला जवळपास 8 वाजता वगैरे मला कम्प्युटर ऑफिसचं लॉग इन करायचं होतं. त्याच्या आधी आई मला म्हणाले की जस्ट बाहेर जरा कोवळं ऊन आहे तर जरा चालून ये थोडंसं. आणि आमचं घर ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि घराच्या समोरच बिल्डिंगचा गेट आहे, त्याच्यामुळे घरात कोणी जरी बसलं तरी माझं लक्ष होतं, कारण माझे मिस्टर, माझा भाऊ ऑफिसचं काम करत बाहेरच हॉलमध्ये बसलेले. सो त्यांचं लक्ष पूर्ण होतं माझ्यावर, जरी मी कुठे अडकले वगैरे तरी. म्हणून मी म्हणाले की ठीक आहे, जरा मी पण वॉकिंग करून येते जरा. आणि सोसायटीच्या आवारात कोणीच नव्हतं त्या दरम्यान, म्हणून मी जस्ट मास्क लावून फिरायला गेले. आणि माझं एक आहे की मला लहानपणापासून जरा कुत्र्यांची खूप भीती वाटते. तर मी अशी चालत होते आणि तिकडून आपला रामारामा आत्मारामाचा गजर मी करत होते आणि आपली अशी चालत होते मी हळूहळू. आणि तिकडून मध्येच एक कुत्रा आमच्या बिल्डिंगच्या आवारात होता, तो असाच भुंकत आला एकदम. तर मी एवढं म्हणजे मला तो ऑलमोस्ट खूप कुत्र्यांचा खूप आहे, तर मी खूपच घाबरले त्यावेळेस. आणि क्षणभर मी विसरूनच गेले की मी प्रेग्नंट आहे. आणि मी जे धावत सुटले ते अगदी धावत सुटले आणि काय माहीत माझा पाय आणि कुठे अडकला आणि मी सोसायटीचा जो गेट असतो म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये घुसायचा जे असतं, त्याच्यामध्येच मी अडकून अगदी पोटावर धाणकन दिशी पडले. आणि मी एवढे घाबरले, मी अक्षरशः बापूंना खूप हाक मारली आणि मी तशीच उठले. आणि मग तेवढं समोरच आमचं घर असल्यामुळे माझे मिस्टर आणि माझा भाऊ दोघेही धावून आले अचानक की काय झालं, अशी कशी पडली. आणि मला सांगायलाच होतं, मी नुसते रडत होते कारण मी इतक्या जोरात पडले होते. सो मला असं वाटलं की आता काय होईल पुढे, मला त्याचंच खूप टेन्शन आलं होतं. मग मला शेवटी आईने आणि घरात आणलं. आईने माझ्या लगेच उधी घालून पाणी प्यायला दिलं आधी मला. आणि म्हणजे मी इतके घाबरले होते. सो ती मला सांगत होती की अजिबात घाबरू नको, बापू आहेत आपल्याबरोबर. सो बापू जरी काही झालं तरी बापू आहेत, एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. आईने मला तेवढं सांगितलं, पण तरी मी इतके घाबरलेले की माझं अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. शेवटी मग माझ्या बाजूच्या शेजारच्या काकूंनी आमच्या डॉक्टरला फोन केला की असं असं झालंय, सो भक्ती पडली. तर त्यांनी सांगितलं की तिला लगेच घेऊन ये म्हणून आम्ही कपडे चेंज वगैरे सगळं करून बापूंच्या पाया पडून मी तेव्हा बापूंना सांगितलं होतं की तेव्हा माझ्यात कुठून ताकद मला माहीत नाही, पण मी तेव्हा बापूंना सांगितलं की बापू तू काहीही कर, बस फक्त ते सहन करायची, म्हणजे त्या मुलाला ठेव किंवा नको ठेव काही कर, पण तू ते सहन करायची ताकद माझ्या ठेव. कारण मी खूप इमोशनली माझा ब्रेकडाऊन खूप लवकर होतो, ते माझ्या डॅडला माहितीच आहे. सो मी त्यांना तसं सांगितलेलं की तू काही कर, फक्त तू सावरायचं, मला बाकी काहीही माहीत नाही. सो मग मी तसेच आम्ही सगळे डॉक्टरकडे गेलो, माझे आई भाऊ आणि सगळे. आणि माझ्या डॉक्टर पण आमचे लगेच आले त्या चेकअप करण्यासाठी. सो त्याने नंतर मग थोडं मी जरा रिलॅक्स झाले. ज्याप्रमाणे दादाने सांगितलेलं रामरक्षा बोल म्हणून तसे मी बोलतच होते. आणि मग डॉक्टरांनी चेक केलं सगळं. आणि माझ्या बाळाची हालचाल म्हणजे 5व्या महिन्यापासून माझं बाळ नुसतं पोटात गरगर 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 फिरत असे, हार्डली कधीतरी असं थांबायचं, बाकी ते असून कंटिन्युअस फिरायचं. आणि हे इन्सिडेंट झाल्यानंतर ते जे स्टॉप झालं ते अक्षरशः स्टॉपच झालं. त्याच्यामुळे मी खूपच घाबरले. आणि मी नंतर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पण ते असं थांबलंच होतं, काही हालचाल नव्हती. त्याच्यामुळे मी खूप घाबरले. नंतर डॉक्टरांनी चेक केलं सगळं आणि नंतर मग
सोनोग्राफी आणि करायला सांगितली डॉक्टरांनी मला. आणि डॉक्टर पण मला असं ओरडले की तू कशाला बाहेर गेली म्हणून. एक तर कोरोनामध्ये बाहेर जायचं नव्हतं, त्याच्यात तू कशाला बाहेर गेलीस असून. नंतर म्हणलं आता काय करू असं. आणि नंतर मग सगळं झालं, सोनोग्राफी वगैरे झाली. आणि त्याच्यात नंतर जेव्हा बाळाला पण डॉक्टरांनी चेक केलं तर बाळाचे अगदी व्यवस्थित हार्टबीट्स वगैरे व्यवस्थित चालू होते, काहीच होत नव्हतं. आणि नंतर बाळ परत नेहमीसारखं फिरायलाही लागलं आणि अजिबात काही म्हणजे काहीच नंतर त्रास झाला नाही. त्याने सगळं पूर्ण इंटरनली वगैरे सगळं चेक केलं, काहीच नव्हतं. सोनोग्राफीमध्ये पण काहीच रिपोर्ट ॲबनॉर्मल म्हणजे असं काही रिपोर्ट आले ना की त्याला बाळाला हर्ट वगैरे झालं असेल. आणि कारण मी इतक्या जोरात खाली पडले होते आणि त्याच्यात ती बिल्डिंगची जी लोखंडाची शिडी पण हे असते, जी प्लेट असते, त्यावरच असं मला पडायला झालं होतं. त्याच्यामुळे मी खूप घाबरलेले. पण हे सगळं झाल्यानंतर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. नंतर मग मी बापूंना अक्षरशः अंबज्ञ म्हणाले की म्हणजे खरंच जेवढा बापच आपली एवढी काळजी घेऊ शकतो, कारण आपल्या बापालाच माहीत असतं की आपल्या मुलाला काही झालं की किती त्रास होऊ शकतो. हे आपल्या बापूंनाच आणि आईला, दादांनाच माहीत आहे, मोठ्या आईला. त्याच्यानंतर मग हे सगळं झालं, व्यवस्थित सगळं झालं. माझी डिलिव्हरी पण व्यवस्थित झाली, बाळ आणि अगदी व्यवस्थित होतं. पण नंतर मग जेव्हा जसं बाळ रात्रीचं आणि रडतं तसं माझं बाळ अजिबात रडायचं नाही. ते व्यवस्थित झोपायचं रात्रीचं आणि पण असं जागं असायचं, पण असं कधी रडायचं नाही. पण एक पर्टिक्युलर टाईम आला ना की म्हणजे ज्यावेळेस मी पडले होते त्यावेळेस ॲक्च्युली अमावास्या लागलेली 22 एप्रिलला. त्या दिवशी मी पडलेले आणि तेव्हा अमावास्या लागलेली. आणि माझं बाळ पण ना म्हणजे प्रत्येक महिन्याला जशी अमावास्या जवळ यायची ना तसं ते रडायचं खूप, इतकं म्हणजे इतकं रडायचं. अक्षर 1 वाजल्यापासून रात्री ते ब्राह्ममुहूर्त लागण्यापर्यंत म्हणजे 3:30-4 पर्यंत ते रडतच राहायचं. आणि इतकं ते केविलवाणं रडायचं की आम्हाला म्हणजे काही सुचायचं नाही. आम्हाला आधी वाटलं की असंच मे बी पोटात वगैरे दुखत असेल किंवा असं काही असेल. त्याच्यामध्ये हे बापूंची उदी लावली, आपलं सगळं चालू होतं त्या उपासना. आणि पण तरी ते इतर कुठल्याही दिवशी ते रडायचं नाही. पण जसजशा त्या पर्टिक्युलर दिवशी ना ते इतकं आणि इतकं रडायचं, खूपच रडायचं. मग शेवटी असे 3 महिने गेले पण तरी ते रडायचं थांबायचंच नाही. इतर दिवशी ते पूर्ण रात्री शांत असायचं, फक्त त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ते खूप रडायचं. नंतर मग मी म्हटलं की जाऊ दे आता, इकडे तिकडे विचारण्यापेक्षा आपण सगळं आपल्या दादांनाच विचारलेलं बरं. म्हणून नंतर मग मी लीनम विरा पडेल का त्यांना फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं की असं असं झालं होतं, मी पडले होते. आणि त्याच्यानंतर मग माझं बाळ आणि पण त्याच दिवशी पर्टिक्युलर रडत राहतं आणि खूप ते रडतं, खूप अगदी सहन न होईपर्यंत एवढं रडतं ते. नंतर मग पडेलकरांनी मग हे दादांना सांगितलं आणि नंतर मग दादांनी त्यांना आम्हाला सांगितलं की त्यावेळेस दत्ततारक याग उपासना वगैरे ते चालायचे. मग ते दादांनी सांगितलं की ते 3 करा आणि त्याच्यानंतर सोबत आपलं रात्री रोज झोपताना 3 वेळा दत्तमाला दत्तभावानी बोलायला सांगितली होती. मग मी कंटिन्युअसली आम्ही लगेच दादाने सांगितल्याप्रमाणे मग ते सगळं करून घेतलं. आणि नंतर दत्तभावानी पण मी कंटिन्युअसली बोलायला लागायचे तिच्याबरोबरच जेव्हा जेव्हा ती झोपायची तेव्हा. आणि नंतर मग जसं परत नेक्स्ट मंथमध्ये जसं ते जवळ येत राहतं अमावास्या, की मी परत खूप घाबरायला की ही परत अशी रडते का. कारण का माहिती त्या माझ्या बाळाने ती भीती वाटतं घेतली होती मनात आणि त्यावेळेस ते पर्टिक्युलर त्यावेळेस खूप रडायचं. पण जसं दादाने नंतर सांगितलं की काहीही होणार नाही, अगदी व्यवस्थित राहा म्हणून. मग त्यानंतर सगळं हे केल्यानंतर मग ती अजिबात नंतर रडायची नाही, अगदी व्यवस्थित झोपायची आणि कसलाच त्रास नाही, काही नाही. असं म्हणजे असं की आपण खूप बापू आपली खूप खूप काळजी घेत असतो, फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा बस, बाकी काहीही नाही. बाकी सगळं आपलं बापूंवरच आपण सोपवून आपण आपलं पुढे करत राहावं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.